जगत में घोर अंधेरा, गुरु तीरथ गुरु जियारा। गुरु बिन जीवन है अधूरा, गुरु बिन सूना जग सारा। गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार। गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे। ओम न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः परेण नाकं निहितं गुहायां विभ्राजते तद्यतयो विशान्ति वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थः संन्यास योग जतय शुद्ध सत्वाः ते ब्रह्मलोके तु परान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे। दर्हं विपापं परमेश्मभूतं यत् पुण्डरीकं पुरमध्य संस्थं तत्रापि दर्हं गगनं विशोकस्तस्मिन् यदन्तः सदुपासितव्यं। यो वेदादौ स्वरः प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परस्य महेश्वरः। न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नीमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः। तमेव भान्तम् अनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति। ओम। जय गुरुमाई। जय बाबाजी। जय गुरुमाई। हर हर श्री गुरुमाई आता नमस्कार करत आहेत महाअवतार बाबाजी आणि रामकृष्ण परमहंस यांना। त्यानंतर दीप प्रज्वलन होईल। भद्रबाहु योगेश्वर गुरु जी के सारे अनुयायी, गुरु ठाकुर जी, गुरु बाबा जी, गुरु शंकर स्वामी जी। ओ एक सौगात है गुरु की वाणी, गुरु सत है गुरु ज्ञानी। गुरु पद की महिमा है अनोखी, गुरु नित्य राम नमामि। गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार। गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य। ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतगमय। हे ईश्वरा, आम्हाला असत्याकडून सत्याकडे ने, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन चल।
हे आपण नेहमी म्हणतो, पण हे कशातून आलंय तर ते उपनिषदातली ही वाक्य आहेत. ईशा उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद. त्यांचा छोटेखानी सत्कार आता करण्यात येईल आणि त्यानंतर श्री सूक्तचा एक पाठ म्हटला जाईल. आज विशेष म्हणजे आम्ही दरवर्षीच गुरुपौर्णिमेचा उत्सव इथे साजरा करतो, पण आज विशेष महत्त्व यासाठी आहे की जो नवीन चित्रपट येतोय फकीरियत, त्या चित्रपटाचे पोस्टर रिव्हील करण्यात येईल आज. आणि त्यासाठी तमाम ज्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे या चित्रपटासाठी, ते कलाकार, डायरेक्टर, टेक्निशियन्स, म्युझिक डायरेक्टर, कॉस्ट्यूम डिझायनर, असिस्टंट डायरेक्टर्स सगळे आज इथे उपस्थित आहेत आणि त्याबद्दल खूपच आनंद वाटतोय. तत्पूर्वी विनंती करतो की लवकर सत्कार करावा. सुमिरन गुरु पद पूजन, गुरु ही चारों धाम है. गुरु माई को आशीष देने स्वर्ग से गुरुजन आए हैं. गुरु अनुशासन, गुरु समर्पण, गुरु ही वेद पुराण है. गुरु से लगन लगा कर देखो, गुरु ही राधे श्याम है. गुरु आदि है, गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार. गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार. गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन. नमो गुरुदेव. गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन. नमो गुरुदेव. गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन. नमो गुरुदेव.
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं हिरण्यवर्णां सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपव्यये श्रीमादेवी जशतां कां सोऽस्मितां हिरण्यप्राकारां माद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपव्यये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिम समृद्धिं च सर्वानिर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्यये श्रियं मनसः काममाकुति वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः शयतां यशः कर्दमेन प्रजाभूतां मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपः सुजन्तु स्निग्धानि चिकलितवस्मे गृहे नीच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गळां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यः कर्णीं यष्टिं सुवर्णाभिममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम् ॐ महादेवे च विद्महे विष्णुपत्न्ये च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद अक्षता. आता महत्त्वाचा कार्यक्रम पोस्टर रिलीज. आता पोस्टर रिलीजचा थोडाफार आपण इतिहासात जाऊया. 19व्या शतकाच्या शेवटी पोस्टर रिलीज हा प्रकार सुरू झाला आणि 1920 ते 1950 हा जो सुवर्ण काळ होता पोस्टर संबंधित. आता आपलं जे पोस्टर आहे म्हणजे पिक्चरबद्दल थोडी माहिती देतो तुम्हाला. फकीरियत जो पिक्चर म्हणजे आता मला सांगण्यास आनंद होतोय की गुरुमाईंनी ह्याच मंचावर संकल्प केला होता चित्रपट बनवण्याचा आणि ह्याच मंचावर आज पोस्टर रिलीज होत आहे. याबद्दल आपल्या सर्वांना एक विशेष आनंद वाटतो. आणि जेव्हा त्यांनी ही अनाऊन्समेंट केली होती तेव्हा खरंच सगळेजण अवाक झालो होतो, कारण गुरुमाईचं क्षेत्र टोटली वेगळं आणि ह्या क्षेत्रात कसं काय म्हणजे होईल म्हणजे आम्हाला खूपच धाकधूक होती. पण सगळे म्हणजे संतोष मांजरेकर म्हणा, दीपा परब म्हणा, विनीत शर्मा इथे उपस्थित आहेत आणि बाकी अन्य कलाकार, खूपच ह्या सर्व लोकांनी मेहनत घेतली आहे ह्या चित्रपटासाठी. म्हणजे आम्ही तर टोटली नवखे, आम्हाला काहीच माहीत नाही, पण ह्या सर्वजणांनी आम्हाला म्हणजे कायम पाठिंबा दिला. आम्हाला सोर्सेस म्हणजे कोणाकडे जायचं कोण म्हणजे आणि असं झालं की सगळीजण जी आमच्याशी जोडली गेली ह्या दरम्यान म्हणजे म्युझिक डायरेक्टर प्रवीण भाऊ असतील किंवा लेखक अनिल पवार आणि जी गाणी लिहिली ती समृद्धी पवार, त्यांचीच आज आलेली नाही आहेत का समृद्धीताई. तर हे सगळे म्हणजे असे जोडत गेले आणि म्हणजे जॉईनिंग डॉट्स म्हणतात असा प्रकार सगळा घडला आहे. म्हणजे पिक्चर आमच्यासाठी, चित्रपट आमच्यासाठी अगदीच नवीन विषय. गुरुमाईंबरोबर आम्ही, मी, कुमार, सुहास, सुनील,
सतीश हे होतो बरोबर, पण आम्हाला खरंच आम्ही फक्त होतो बरोबर, बाकी काही नाही. आम्ही बाकी आपोआप म्हणजे खरं म्हटलं तर हे सगळं बाबांचीच आदेश होते, बाबांचीच आज्ञा होती, त्यामुळे सगळं घडतंय असं कधी कधी वाटतं. आणि तेच खरं आहे. खरं म्हणजे आम्ही काहीच खरं केलं नाही असं मला वाटतं अजूनही. आणि यस, आपोआप सगळ्या मदती येत गेल्या. म्हणजे तुम्ही सगळे इथे जे बसलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी आर्थिक मदत देखील प्रत्येकाने केलेली आहे, त्याबद्दल म्हणजे खूप माझ्यातर्फे धन्यवाद. कारण म्हणजे तसं म्हटलं तर तुम्ही गुरुकार्यासाठी ते पैसे दिलेत, पण तरी मला असं वाटतं की सगळ्यांचे धन्यवाद मानावे या बाबतीत. आणि त्याबद्दल म्हणजे एक कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात येतोय की त्याशिवाय हा चित्रपट आत्ता जिथपर्यंत म्हणजे आमचं पोस्ट प्रोडक्शनचं काम चालू आहे आणि जवळजवळ आता होईल, संपेल. म्हणजे आपल्या सप्टेंबरला आपण चित्रपट रिलीज करतोच आहे. त्याच्यामुळे आता फक्त थोडंफार 10-20% काम राहिलं आहे असं म्हणूया. मेन आता डिस्ट्रीब्युशनचं काम आहे, मार्केटिंगचं काम आहे आणि पोस्टर रिलीज हा एक त्यातलाच एक भाग म्हणावा. त्यामुळे इकडे आपण सगळे आलेले आहोत आणि प्रचंड एक उत्सुकता आहे की काय पोस्टर असेल. तर पोस्टर संबंधी सुद्धा जे मिलिंद मटकर आहेत ते पण रेफरन्स संतोष मांजरेकर सरांनी दिला की तो चांगला करतो म्हणून, आणि त्यातसुद्धा तो करायचा. मग गुरुमाई आमच्या परफेक्शनिस्ट आहेत, म्हणजे त्यांना ना जिथपर्यंत ते पूर्ण होत नाही ना, म्हणजे ते तसंच लागतं. म्हणजे आम्ही फार भरपूर अनुभव घेतो त्यांचा या गोष्टीचा. कधी कधी राग येतो मनातून, पण काय करणार, गुरु आहेत शेवटी त्या. पण त्या परफेक्शनिस्ट आहेत. म्हणजे आता त्यांचं पण खरं एक क्षेत्र नाही, पण त्या म्हणजे संतोष मांजरेकरला अनुभव आहेत. संतोष मांजरेकरला भरपूर अनुभव आले असेल, कारण ते प्रत्येक सीनमध्ये त्या एवढ्या इन्वॉल्व होत्या की असं नाही, मला असं पाहिजे, हा शब्द असा होता, तो तसा होता. म्हणजे एखादा डायरेक्टर म्हणेल, अरे मी डायरेक्टर आहे का तुम्ही आहात, हां, असा प्रश्न नशीब विचारला नाही संतोष. मला तुम्ही जे म्हणाल ते मी करीन, असं त्याचं वाक्य होतं. आणि सुयश म्हणा आणि आमचे बाबाजी जे झालेले आहेत, संग्राम, ओके, तर ते अगदी म्हणजे त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला या सगळ्या कार्याने. आणि बाकी सगळे कलाकार, सहकलाकार, अनिशा म्हणा, अक्षय म्हणा, नयन होता, सगळे एकदम छानच जुळून आलं. म्हणजे सगळेजण, संदेश होता, सगळ्यांनी छान छान कामं केलेली आहेत आणि सुंदर चित्रपट झालेला आहे. म्हणजे आम्ही बघितलेलं आहे. ट्रेलर लवकरच रिलीज होईल, टीझर येतील. आता मार्केटिंगचे दिवस येतात, आता तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी येतील. तर सुरुवात आपण पोस्टर रिलीज मध्ये, तर ते मिलिंद मटकर यांनी हे पोस्टरची निर्मिती केली आहे. एकदम झकास पोस्टर झालेला आहे. ओके, झकासचा कॉपीराईट मी अगदीच ऐकलं आहे की अनिल कपूरनी घेतलं आहे त्याचं कॉपीराईट काहीतरी. तर कदाचित तो दावा ठोकेल माझ्यावर की हाऊ कॅन यू यूज दिस वर्ड झकास. माझा म्हणजे आता आपण पण असे कॉपीराईट्स बनवले पाहिजे असं मला वाटायला लागलं आहे. कारण कॅप्टन कूल धोनी स्वतःचा कॉपीराईट बनवतोय, म्हणजे कॅप्टन कूल दुसऱ्यांना बोलताच येणार नाही असा अर्थ होणार आहे याचा. म्हणजे कॅप्टन कूल बोलायचं, झकास बोलायचं नाही आहे. आणि जॅकी श्रॉफचा भिडू हा शब्द कोणी बोलायचा नाही आहे, कारण त्याचं कॉपीराईट घेतलं आहे. हां, तर आता मी पण विचार करतो कुठच्या तरी एखाद्या गोष्टीचा आपण पण कॉपीराईट अप्लाय करू, म्हणजे दुसरे वापरू शकणार नाहीत, किंवा वापरले तर आपल्याला पैसा मिळेल, दुसरं काही नाही आहे. हेतू तोच आहे सगळ्यांचा. तर परत येऊया, आपण झकास पोस्टर बनवले आहे, त्यांचे विशेष आभार. आलेले आहेत का मटकर साहेब? नाही, माहीत नाही, मला दिसत नाहीत. तसेच अजय आणि गायत्रीनी पण खूप मेहनत घेतलेली आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे पोस्ट प्रोडक्शन वर्कसाठी. ते पण इथे उपस्थित आहेत, त्यांचे पण विशेष आभार यासाठी. आणि सगळ्यांचे आभार जे उपस्थित आहेत. म्हणजे आधीच मी आभार प्रदर्शन करतो असं समजू नका. आता आपल्याला मी तुमची उत्सुकता मी शिगेला नेऊन मग पोस्ट रिलीज करणार आहे. हां, तर कोणाला उत्सुकता आहे आता? हात वरती करा. आहे ना सगळ्यांना? बघायचं आहे? मी पण आहे असं वाटतंय मला पोस्टरमध्ये. नाही, मी नाही आहे. मी पण भाग होतो या चित्रपटाचा आणि मला विलन बनवण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी मी सुयश आणि संतोषला नेहमी तक्रार केलेली आहे त्याची. पण ठीक आहे, तो विषय वेगळा. पुढच्या पिक्चरमध्ये कदाचित हिरोचा रोल मिळू शकेल मला. तर आता मी सर्व कलाकार आणि जे आता इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो
की त्याने सर्वांनी स्टेजवर यावे आणि आपण आता आपलं पोस्टर रिव्हील करणार आहोत. तर मी सगळ्यांना विनंती करतो, दीपा, संतोष, विनीत भाई, सगळेजण या स्टेजवर, अक्षय, सुनील, मी सगळे जे उपस्थित आहेत सगळ्यांनी इकडे यावे आणि पोस्टर रिलीज. आणि स्पेशल आता हे अशासाठी सांगतोय की 3 आमचे सर्वात जुने साधक, वास्ते भाऊ, काठे भाऊ आणि सुहास गावडे भाऊ, ह्यांनी देखील ह्या विशेष पोस्टर रिलीजसाठी उपस्थित आहेत. कारण नेहमी कायम ते गुरुमाईंबरोबर राहिलेले आहेत आणि नेहमी त्यांचं म्हणजे कार्यात हातभार असतोच. तर सगळ्यांनी उपस्थित राहा. म्हणजे आता कोण अजून राहिलंय का माहीत नाही. अनुप्रिता राहिली असं मला सांगितलं. अनुप्रिता या पिक्चरची भाग होती, त्याच्यामुळे ती पण येऊ शकते. कुमार पण भाग होता. गुरुमाई, कुमारला पण बोलवतोय मी. सोफा विवेक, सोफा हलवून टाक. विवेक आणि विवेकला मदतीला कोणतरी या. नाही नाही, संतोष थांबतात ना आमच्या. थांबा थांबा, नमस्कार करते. आणि मी पण जाणार आहे फोटोसाठी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे. जगत में घोर अंधेरा, गुरु तीरथ गुरु जियारा. गुरु बिन जीवन है अधूरा, गुरु बिन सूना जग सारा. गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार. गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार. गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे. गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे. गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे. गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे. भद्रबाहु योगेश्वर गुरु जी के सारे अनुयायी. गुरु ठाकुर जी, गुरु बाबा जी, गुरु शंकर स्वामी जी. ओ एक सौगात है गुरु की वाणी, गुरु सत है गुरु ज्ञानी. गुरु पद की महिमा है अनोखी, गुरु नित्य राम नमामि. गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार.
गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। हो गुरु का सुमिरन, गुरु पद पूजन, गुरु ही चारों धाम है। गुरु माई को आशीष देने स्वर्ग से गुरुजन आए हैं। गुरु अनुशासन, गुरु समर्पण, गुरु ही वेद पुराण है। गुरु से लगन लगा कर देखो, गुरु ही राधे श्याम है। गुरु आदि है, गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार। गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन नमो गुरुदेव। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन नमो गुरुदेव। ओ गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन नमो गुरुदेव। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन नमो गुरुदेव। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन नमो गुरुदेव। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन नमो माझा मित्र सुहास गुरुमाईंचा एक खूप चांगला साधक आहे आणि त्यामुळे मला गुरुमाईंबद्दल नेहमीच काही ना काही म्हणजे ऐकायला किंवा सुहासकडून त्यांच्याबद्दलची माहिती मिळत होती. आणि सुहासनेच मला एक दिवस सांगितलं की गुरुमाईंनी तुला भेटायला बोलवलं आहे, आणि त्यामुळे मला गुरुमाईंच्याबद्दल किंवा बाबाजींबद्दल माहिती झाली. आणि जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं की सिनेमा करायचा आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं ते खूप मोठं म्हणजे फायनान्शियली खूप मोठं कष्टाचं काम नाही आहे, त्यामुळे कितपत होईल. पण त्या म्हणाले की तू चिंता करू नको, तो आदेश आहे म्हणे. आणि मला तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की हा सिनेमा असं एवढ्या सुंदररित्या संपूर्ण होईल. त्यामुळे हा सिनेमा आज पोस्टर प्रदर्शन झालं. मी सिनेमा बघतो रोज, मी गुरुमाई आम्ही पोस्ट प्रोडक्शनमध्ये. त्यामुळे खरंच काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात, त्या ठरवलेल्या असतात आणि त्याप्रमाणे त्या घडत जातात. आपण फक्त काय म्हणतात ते निमित्त मात्र तिकडे उभा राहतो. हे ह्या चित्रपटातून मी मात्र गुरुमाई नक्की शिकलो आहे. किंवा ह्या चित्रपटामुळे आपण चिंता किंवा एन्झायटी ही आता माझी कंप्लीट निघून गेली आहे. फक्त आपण आपली काय ती कर्म म्हणजे जे काय होईल ते शक्यतो चांगलं करायचं. त्यामुळे मग काही चिंता तुम्ही करू नका, एकदम बिंदास ताठ मानेने फिरा. तुमच्यावर लक्ष आहे बरोबर बाबाजींचं.
आणि बस चित्रपट शूटिंग करताना त्यामुळे कथा पूर्ण गुरुमाईंनी लिहिली होती. पटकथामध्ये गुरुमाईंचा फार मोठा हातभार होता. शूटिंग करताना मात्र गुरुमाईंनी थोडंसं आवडतं घ्यायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं, पण मी त्यांना कधीही रोखलं नाही आहे. कारण हे अनुभव किंवा ही कथा त्यांचीच असल्यामुळे त्यांना आलेले अनुभव होते. त्यामुळे कुठेतरी मला ती एक स्टेप मागे घेतली असं म्हणणार नाही, कारण निर्मिती त्यांची होती. त्यामुळे त्यांना जे दिसलंय, त्यांना जे अनुभव आले ते त्यांना त्यांच्या साधकांना किंवा प्रेक्षकांना द्यायचं होतं आणि माझ्यासाठी हे संपूर्णपणे नवीन होतं. त्यावेळी मी शक्यतो असा प्रयत्न केला की त्यांनी जे विचार केले की त्यांना जे अनुभव आहेत ते शक्य तेवढे चांगलेरित्या पडद्यावर कसे मांडता येतील, त्या टेक्निकल बाबतींमध्ये मी गुरुमाईंना सहाय्य केलं किंवा त्यांचा सहाय्यक झालो मी. त्यामुळे हा सिनेमा खरंच खूप छान झाला आहे. गुरुमाईंचे आलेले अनुभव आणि चित्रपटात घडलेल्या कथा, जो काय बाबाजींबद्दलचे अनुभव तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि त्यांच्यामुळे मला त्यांचा उत्तराखंडच्या आश्रमामध्ये जाता आला आणि तिकडचा एक अनुभव मला खूप सुंदर आला. त्यामुळे तुम्ही कदाचित सगळेजण जाऊन आला असालच, पण सगळ्यांनी जा आणि सगळ्यांनी उत्तराखंडच्या गुरुमाईंच्या आश्रमाचा पण अनुभव घ्या. आणि हा चित्रपट खरंच खूप सुंदर झाला आहे. अमित कुमार आणि त्यांच्या पूर्ण साधकांनी खूप चांगली मदत केली, खूप चांगलं प्रोडक्शन हँडल केलं आहे. म्हणजे पहिल्यांदाच सिनेमाचं प्रोडक्शन त्याने हँडल केलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. प्रोडक्शनच्या ज्या रिक्वायरमेंट म्हणा किंवा पेमेंट, मी सांगेन सगळ्यांची पेमेंट्स निघाली पहिल्यांदा निर्मिती असल्यामुळे. नाही तर आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे चित्रपटांमध्ये कसे होतं. त्यामुळे खूप छान निर्मिती झाली, खूप छान सिनेमा झाला आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. आणि मला माझ्या सर्व सहकाऱ्यांची, म्हणजे माझे सहाय्यक आणि माझ्या कलाकारांनी खूप चांगली मदत केली आहे. किंवा माझी टेक्निशियन टीम पण खूप चांगली. त्यांनाही मी सांगितलं किंवा त्यांनाही ते दिसलं की साधी निर्मिती किंवा एक साधा कमर्शियल असा सिनेमा नाही आहे की ज्याच्यातनं फक्त मॉनिटरी त्यांना काय पाहिजे आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या टीमचं पण मला खूप चांगलं सहकार्य झालं. त्यामुळे खूप छान सिनेमा झाला आहे. चला, धन्यवाद, थँक्यू. टाळ्या जरा जोरदार आल्या पाहिजे, डायरेक्शन केलेलं आहे त्यांनी. आता ह्या चित्रपटात ज्यांनी अक्षरशः जीव ओतून काम केलंय, म्हणजे तुम्हाला पिक्चर बघताना, चित्रपट बघताना कायम गुरुमाई समोर येणार आहेत. असा जो अभिनय त्यांनी केलेला आहे, त्या दीपा परब चौधरी यांना मी विनंती करतो त्यांनी येऊन 2 शब्द चित्रपटाविषयी बोलावे. धन्यवाद. पहिला मोठा श्वास टाकते आणि सगळ्यांना जय बाबाजी. मी हे गुरुमाईंकडनं शिकले आणि माझं हे मी भाग्य समजते की मला हा अभिनय, त्यांचा हा रोल करायला मिळाला. आणि मला आज गुरुमाईंनी, जनरली मी असं बोलत नाही, मी खूप ऑकवर्ड होते, फक्त लेखकाने लिहिलेली वाक्य मला बोलता येतात. पण मला गुरुमाई काल म्हणाल्या की 2 शब्द बोल आणि तुझे अनुभव सांग. तर मी म्हणेन हा खूप वेगळा अनुभव होता, अनुभूती होती, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि सांगायचं म्हणजे एक साधारणतः 9 महिन्यापूर्वी असंच पॉडकास्ट बघता बघता मी मा बाबाजी किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत असं बघायला लागले. बघता बघता कळे ना आवडायला लागलं. हेडा खान बाबा झाले सगळे. म्हटलं काय आहे. आणि मला माझी आई म्हणाली सुद्धा की काय संन्यास वगैरे घेतेस का, हे सगळे असे पॉडकास्ट बघते. आणि नाही म्हटलं, मला आवडतंय. आणि एक 3 महिन्यानंतर मला फोन आला संतोष मांजरेकरांचा की बाबाजी आहेत, भद्राभाऊ आहेत, असं एक फिल्म येते. म्हटलं 1 मिनिट, तुम्ही नाव माझं सजेस्ट केलं का. तर नाही, त्यांच्याकडनंच आलं आहे. मला माहीत नाही, असा अंगावर सर्र माझ्या काटा आला. मी म्हटलं मी येते भेटायला. आणि तसं जनरली मला खडूस म्हणतात सगळे पण इथे मी लगेच गेले आणि माहीत नाही, गुरुमाईंचं दर्शन झालं, सगळ्या गोष्टी. आणि ज्या दिवशी माझी बॅच मी पहिली जी केली, म्हटलं मला करायचं आहे. आणि त्या दिवशी सगळ्या विभूतींचे दर्शन झाले. मी गोंधळलेले होते, मला कळलं नाही किंवा काय. भद्राभाऊ होते किंवा, आणि हे सगळं गुरुमाईंमुळे शक्य झालं. आई होत्या, भराडी आई होत्या, म्हणजे ठाकूरजी होते.
आणि हा इतका वेगळा एक्सपिरियन्स मला फक्त गुरुमाईंमुळे घेता आला, मला बाबाजींमुळे घेता आला, मला सगळ्यांची ओळख झाली. आता मला विचारावं लागत नाही की अण्णाई कोण आहे किंवा शारदाम्मा कोण आहे. म्हणजे खूप सुंदर एक्सपिरियन्स. आणि पर्सनल आयुष्यातही बऱ्याच गोष्टी अशा खूप छान व्हायला लागल्या. क्रियायोगाचं महत्त्व समजलं. आणि मी आज सगळ्यांना एक प्रॉमिस करेन, गुरुमाईंना प्रॉमिस करेन, ही गुरुपौर्णिमेचा दिवस आहे किंवा ही माझ्याकडनं भेट, माझ्याकडनं ह्या क्रियायोगासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी जी काही मदत असेल किंवा माझ्या परीने जो काही प्रसार गुरुमाईंच्या डेफिनेटली त्या जसं सांगतील तसं मी करण्याचा प्रयत्न करेन. एवढंच म्हणेन की थँक्यू. थँक्यू अमित सर. थँक्यूच म्हणायचं होतं, मला वाटलं काय शिव्या बिव्या दिल्या काय. नाही, ते मला पण सांगितलं आहे. बरं, आता गुरुपौर्णिमेविषयी थोडं आपण बोलूया. कारण विशेष हा आजचा जो दिवस आहे त्या बाबतीत थोडं सरांना पुढे. रमाकांत देवरुखकर साहेबांची देखील आम्हाला खूप खूप मदत झालेली आहे. म्हणजे राम भोसलेंचे म्हणजे आता काही भक्त असतील तर त्यापैकी श्री रमाकांत देवरुखकर सर आहेत. आणि कायमच त्यांची आम्हाला मदत होत असते. म्हणजे तेच म्हटलं नाही, त्या दिवशीच आम्ही बोलत होतो की डॉट्स कसे जुळले जातात, तसंच रमाकांतजी एक आहेत की ज्यांच्याबरोबर आमचं असं जुळलेलं आहे सगळं. सो प्लेजर तुम्ही आलात इकडे. तर आज म्हणजे आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ही सनातन संस्कृतीतील एक अत्यंत पावन पर्वणी मानली जाते. अखिल मानव समाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी अनंत वेद राशीचे 4 शाखांमध्ये विभाजन केले, पुराणे व महाभारत अशा लोकोत्तर ग्रंथांना शब्दबद्ध करून एक शाश्वत ज्ञानदीप प्रज्वलित केला, त्या महर्षी व्यासांचे तसेच समग्र गुरुपरंपरेचे पूजन आजच्या दिवशी केले जाते. याच दिवशी चातुर्मास नियमाचा प्रारंभ होतो. जैन व बौद्ध संप्रदायामध्ये देखील श्रमण मुनींच्या वर्षावासाचा प्रारंभ याच सुमारास होतो. आपण देखील दरवर्षी ह्याच सभागृहात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र जमतो व गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तर मी आता विनंती करतो की ते गाणं जे आपल्या चित्रपटात आहे, तर गाण्याच्या आधी सत्संग होईल, गुरुमाई सत्संग करतील आणि त्यानंतर आपण जो आपला गुरुपौर्णिमेचा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करतो ते करूया. तर मी विनंती करतो श्री गुरुमाईंना की त्यांनी सत्संगाला सुरुवात करा. टाळ्या वाजवा. जो अनुभूती नावाचा प्रकार असतो तो तुम्ही आता नक्कीच अनुभवाल. येतोय ना आवाज? येतोय ना? जय बाबाजी. खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इथे बघून. आणि आजचा दिवसही फार महत्त्वाचा. त्यात आपण 2 गोष्टी करतोय. एक तर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे आपल्या चित्रपटाचं पोस्टर रिव्हील. तुम्ही पोस्टर पाहतच असाल आणि पोस्टरमध्ये काही गोष्टी तुम्हाला कळल्या नसतील. त्याच्यामध्ये आपले सर्व गुरुवरती आहेत, चौघांचं आपण, कारण की त्या सगळ्यांचीच दर्शनं मला नियमित होतात, त्यामुळे त्यांचे फोटो ठेवलेले आहेत. त्यानंतर दीपाचा फोटो आहे ॲज अ गुरुमाई म्हणून.
या बाजूला जे सफेद वस्त्रात दिसत आहेत ते त्यांचं कॅरेक्टर आहे, जे मला गुरुजी 1.5 वर्षापर्यंत भेटत होते आणि मला सतत हिमालयीन साधना आणि बाकी सगळ्या साधनांचा सराव ज्यांनी करून घेतला होता, ते कॅरेक्टर आपण टिकेकरांकडनं करून घेतलं आहे आणि खूप उत्कृष्ट त्यांनी ते केलं. म्हणजे असं वाटलं की खरंच ते गुरुजी आहेत समोर. त्यानंतर मध्ये 1-2 जे काही कॅरेक्टर्स आहेत ते थोडे रहस्यमय, ते आपण जरा रहस्यच ठेवू त्यांचं, कारण की तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा त्यांचं ॲक्च्युअल काय आहे ते तुम्हाला कळेल. पण एकंदरीत पोस्टरमध्ये जेव्हा सुरुवातीला पोस्टर बनला, म्हणजे मी त्यांनाही खूप त्रास दिला, जसं की मला म्हटलं जातं की मी खूप अतिशय म्हणजे परफेक्टच काम लागतं मला, मी थोडंही 19-20 ॲडजस्ट नाही करत. आता मी अशी का आहे, कारण की माझ्याकडनं सगळ्या गुरुदेवांनी खूप परफेक्ट काम करून घेतलं आहे प्रत्येक वेळेला, की मला असं सूट नाही दिली गेली की ठीक आहे असं चलेगा, नॉट चलेगा. आपल्या अध्यात्मामध्ये चलेगा अजिबात नसतं. त्यामुळे मला ती सवय नाही राहिली की चलेगा, नाही राहिली सवय. करायचं काम तर परफेक्ट करायचं, 19-20 पण त्यात ठेवायचं नाही, 100% द्यायचं. आणि त्यामुळे तीच अपेक्षा मी इतरांकडनं करते. आणि म्हणून आपले जे साधक माझ्यासोबत नेहमी असतात तर ते मला म्हणतात की तुमच्या हाताखाली काम केलं की आम्ही कोणत्याही बॉसच्याकडे काम करू शकतो असं म्हणतात. तर त्याच्यामुळे त्यांनाही मी खूप त्रास दिला. आज मटकर इथे आले नाही आहेत, नाहीतर त्यांनी स्वतःच सांगितलं असतं. म्हणजे ते अगदी फुल कॉन्फिडन्सने एखादा पोस्टर पाठवायचे मला. त्यांना असं वाटायचं की हे आता होच म्हणणार, आणि मी त्यांना सांगायची छान झालं आहे पहिलं म्हणायचे, नंतर की आता हे असं हवं आहे, हे थोडं असं हवं आहे, ते थोडं तसं हवं आहे. तर त्यांना ते म्हणायचे की हो गुरुमाई करतो, हो गुरुमाई करतो. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला ते चेंज करून आणि फायनली मी त्यांना नंतर सांगितलं की ह्यात स्ट्रगल नाही दिसत आहे, ह्याच्यात फक्त असं छान गोळीमिळी चिळीपळी असं नको आहे का, तसं नाही झालेलं आहे. कारण की खूप स्ट्रगल करावा लागलेला आहे या गुरुकार्यामध्ये. खूप अशा विचित्र माणसांच्या समोर जावं लागलेलं आहे, त्यांच्याशी मला लढा द्यावा लागलेला आहे, विचित्र नियतीला फेस करावं लागलेलं आहे. तर ते कुठेतरी आलं पाहिजे. मग त्यांनी तेही मी जसं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि हा एक सुंदर असा पोस्टर आज आपल्यासमोर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ते सगळं आहे की जे मूवीमध्ये असायला हवं, म्हणजे जे आलेलं आहे त्याच्यामध्ये ते. आणि पुढच्याही जे काही ट्रेलर टीझर तेही खूप छान बनत आहेत, म्हणजे तेही खूप चांगले प्रकारे बनवले जात आहेत आणि त्यांचं कामही खूप चांगलं चाललेलं आहे. आज नाही आलेत का? नाही आलेत, ओके. तर त्याच्यामुळे आपला जेव्हा ट्रेलर रिलीज असेल तेव्हा तुम्हाला त्यांचं काम पाहायलाच मिळेल. आता जसं अमितने सांगितलं तसं की आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा, आणि गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरुपूजनाचा दिवस असतो. आता मी असं म्हणेन की गुरुपूजनापेक्षा गुरूंच्या प्रती असलेलं आपलं प्रेम आणि आपली निष्ठा हे व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. प्रदर्शन नाही, फक्त व्यक्त, की आपण गुरूंच्या, म्हणजे मी तर म्हणेन की गुरुच्या शिवाय आपल्या आयुष्यात काही नसतं. गुरु असतील तर आपण आहोत, गुरु नसेल तर काहीच नाही, हे माझं समीकरण आहे. त्यामुळे मी नेहमीच असं म्हणते की गुरुशिवाय जगात अंधार आहे. गुरु असतील तर आपण आयुष्य आपलं आपण जगतोय, आपण जिवंत आहोत असं आपण म्हणू शकू. तर त्यामुळे गुरु हे सर्व काही असतं आणि गुरूंच्या निष्ठेचा दिवस तो आजचा दिवस असतो. आणि आज म्हणजे माझा असा नियम असतो बऱ्याच वर्षांचा की आज मी कमिटमेंट करते पुन्हा की मला हे करायचं आहे, मला मी ह्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत आणि हे ते. आणि आज माझ्याकडनं ते झालं नाही, म्हणजे आज माझ्याकडनं तो तेवढा वेळच नाही निघाला. आणि मनात माझ्या असं होतं सकाळपासून की त्या सगळ्या कमिटमेंट्स माझ्या दिवस रात्र लक्षात असतात. म्हणजे ते आवश्यक नाही की मी आजच्या दिवशीच तरी पुन्हा बोलायला हवं, की वर्षभर मी सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळी उठल्या रात्री झोपताना मी त्या माझ्या सगळ्या कमिटमेंट्स आठवत असते की नाही मी हे म्हटले, नाही मी ते म्हटले, नाही मी ते म्हटले. एकदा मी गुफेच्या मागच्या बाजूच्या जी छोटी गुफा आहे तिथे मी ध्यान करत होते. तिथे जरा चढायचं कठीण आहे, त्याच्यामुळे जरा असं धरून वगैरे लटकून चढावं लागतं. चढल्यानंतर बसले आणि बसल्यानंतर मला असे आवाज बाबाजी असं काही सांगतायत की याद है ना असं. आणि मला असं प्रत्येक त्या याद है ना बरोबर असं एक मी काय कमिटमेंट्स केल्यात, मी काय म्हटलंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आणि ध्यानामध्ये त्याचे खूप अश्रू निघत होते आणि असं खूप रडू नाही म्हणू शकत आपण त्याला, पण ते अश्रू निघत होते फार.
आणि घसा सुकला एकदम माझा, असं झालं. कारण खूप थंडी असते तिथं, त्यामुळे नॉर्मली घसा सुकतो पटकन. तर मी उठल्यानंतर मला हे माहीत नव्हतं की खूप गंगा जमुना वाहून झाल्यात. मी जेव्हा ध्यानातनं उठले तेव्हा मी म्हटलं, बापरे, घसा खूप सुकलाय, पाणी हवं आहे मला. तर त्या साधकाने सांगितलं की किती आता गंगा जमुना वाहिल्या तुमच्या, म्हणजे तेच पाणी तुम्ही प्या, असं तो म्हणाला. की किती वेळ तुमचं हे चाललंय. तर म्हटलं हो का. म्हटलं मला तर एकच आवाज येत होता की बाबा याद आहे ना, याद आहे ना. तो आवाज आतून येतोय का बाहेरून येतोय, त्या दगडातून येतोय, त्या भिंतीतनं येतोय, हे कळत नव्हतं. पण ती एकच अशी आठवण मला कोणीतरी करतंय असं होत होतं. आणि आज मला तो फील येतोय की मला आता आठवणही करायची, म्हणजे त्यांच्याकडनं आठवणही केली जात नाही किंवा मलाही ती स्वतःला हे करायची गरज लागत नाही की मला हे करायचं आहे. कारण की ते संपूर्ण कार्य हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. ते त्याच्याशिवाय, त्या कार्याशिवाय मी जगूच शकत नाही. म्हणजे मी असं मस्करीतही म्हणते की यमदूत आला तर मी सांगेन, थांब बाबा, अजून बरंच काम बाकी आहे, म्हणजे नंतर येईल. कारण की ते काम सोडून मी काही जाणार नाही, असं माझं अगदी हे झालेलं आहे. तर त्याच्यामुळे गुरुकार्य जसं जीवनाचं उद्दिष्ट आहे, तसंच गुरुनिष्ठा, गुरुप्रेम हे आपल्या जीवनाचं फार महत्त्वाचं कर्तव्य असतं. बरेच लोक दिखाव्यासाठी गुरु करतात. मोठमोठ्या कॉर्पोरेट गुरूंना गुरु बनवलं जातं आणि मग स्वतः सांगितलं जातं की हे आमचे गुरु, ते आमचे गुरु. आपलं सुदैवाने तसं नाही आहे. मी काही कॉर्पोरेट नाही, मी सर्वसामान्य गुरु आहे आणि तुम्ही सगळे माझे फार प्रिय साधक आहात. त्यामुळे आपलं नातं हे फार वेगळं आणि निष्ठेचं आहे. म्हणजे जसं बाबा म्हणतात की गुरु शिष्याचं नातं हे फार वेगळं असतं. म्हणजे त्यांच्या भाषेत ते असं म्हणतात की दुनिया से अलग होता है, यहाँ जमीनी रिश्ते नहीं होते. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की जसं नॉर्मली माणसांचे नाती फक्त देणं घेणं किंवा मतलबाने असतात, तसं गुरु शिष्याचं नातं नसतं. तर हे या जगातलं वेगळं, दुसऱ्या धर्तीवरचं नातं असतं. आणि खरंच तसं मी नातं अनुभवलेलं आहे, नेहमीच अनुभवत आलेली आहे. आणि आता जे आपण मूव्ही बनवला हा, त्या सगळ्यांची इच्छा होती, त्या सगळ्यांचं म्हणजे युनिव्हर्सल प्लॅन होता हा सगळा, आणि तो आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी टाळ्या. कारण की आपण ही सगळी टीम सिलेक्टेड होतो. आपली निवड आपल्यालाही माहीत नव्हती, त्याच्या आधी झालेली होती. म्हणजे मला कधीही माहीत नव्हतं की आपण कधीतरी एखादा मूव्ही, एखादा पिक्चर काढू शकतो. या क्षेत्राशी माझा कधीही दूरपर्यंत कसलाही संबंध नाही. आणि तरीही मी या क्षेत्रात येते काय, ह्या क्षेत्रामध्ये आपण सक्षमपणे काम करतो आहे. आणि इतकी छान मला ग्रुप मिळाला की ते सगळे बाबाजींना मानत होते. क्रियायोगाचं महत्त्व त्यांना कळत होतं. आणि सेटवरचं वातावरण खूप चांगलं होतं. म्हणजे असं मी ऐकत होते की जेव्हा सेटवर भांडणं होतात, शिवीगाळी होते, पण फकीरियतच्या सेटवर असं कधीही झालेलं नाही. फकीरियतच्या सेटवर सगळे खूप चांगल्या प्रकारे वावरत होते. ते दिखाऊपणा नव्हता, ते खरोखरच व्यवस्थित वागत होते. कोणत्याही, अगदी नॉनव्हेज पण सेटवर येत नव्हतं. आणि इतकं चांगल्या प्रकारे, म्हणजे इतकं छान काम झालेलं आहे. आणि जसं मगाशी म्हटलं तसं की सुरुवातच आमची नमस्काराने व्हायची, त्याच्यानंतर दिवसभर काम, रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही काम केलेलं आहे. न कंटाळता, न थकता, हसत मुखाने प्रत्येकजण काम करत होतं. कोणीही थकत नव्हतं, कोणीही कंप्लेंट करत नव्हतं कसलीही. आणि असा सगळ्या ह्या समूहाने हा बनवलेला फकीरियत चित्रपट हा अजून एका मोठ्या समूहासाठी आहे, ज्यांना क्रियायोगाची, महाअवतार बाबाजींची ओळख होणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. आणि यासाठी आपल्याला खूप ब्लेसिंग्स ऑलरेडी मिळालेले आहेत आणि मिळत राहतील, कारण की खूप मोठ्या कामामध्ये आपण इन्व्हॉल्व होतो. तर त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा, दोन्ही कारणाने, पौर्णिमा म्हणून सुद्धा आणि आज आपण पोस्टर रिलीज करतोय म्हणून सुद्धा. आजच्या दिवशी आपण एक छोटा सत्संग करतो आणि त्या सत्संगाच्या मागे आपली इच्छा असते की आपल्याकडून इतकी निष्ठा, इतकं प्रेम हे निघावं बाहेर गुरूंप्रती. 2 अश्रू निघावे, कारण अश्रूंची फुलं कशी होतात तर अशी होतात. आपण आजपर्यंत स्वार्थापोटी, मतलबापोटी, माणसांसाठी खूपदा रडलेलो आहोत. पण आता यानंतर जे काही अश्रू निघतील ते आपल्या ईश्वरासाठी, ते आपल्या गुरुसाठी. आणि त्या अश्रूंचं मोल फार मोठं असतं. ते स्वार्थासाठी नसतात, ते फक्त आपल्या काहीतरी मतलबाने आलेले नसतात, तर ते पूर्णपणे निष्ठेने आलेले असतात. आणि ते अश्रूंचं महत्त्व खूप मोठं असतं. आणि म्हणून आज आपण छोटा सत्संग करूया, छान तल्लीन होऊन जाऊया आणि आपल्या बाबाजींसाठी, आपल्या ठाकूरांसाठी, लाहिरी महाशयांसाठी,
आपले स्वामी समर्थ आजोबा, शंकर महाराज आणि समस्त सर्व जे गुरुतत्व मंडळ आहे, विभूती मंडळ आहे, त्या सर्वांप्रती आपण आपली निष्ठा, प्रेम सादर करूया. ठीक आहे? सगळ्यांनी डोळे बंद करा छानपैकी. गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम थोडं फास्ट घेऊया. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम. फास्ट. ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम. माझ्यासोबतच बोला. ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम. जरा जोशमध्ये. ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम
ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम फास्ट ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम फास्ट ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम ओंकार मंगलम आता एकच लाईन होईल गुरु मंगलम गुरुपाद मंगलम 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 गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. डोळे बंदच ठेवा. जगत में घोर अंधेरा, गुरु तीरथ गुरु जियारा. गुरु बिन जीवन है अधूरा, गुरु बिन सूना जग सारा. गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा परंपार. गुरु चरणों में
स्वामी जी। ओ एक सौगात है गुरु की वाणी, गुरु सत है गुरु ज्ञानी, गुरु पद की महिमा है अनोखी, गुरु नित राम नमामि। गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार, गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। ओ गुरु का सुमिरन, गुरु पद पूजन, गुरु ही चारों धाम है। गुरु माई को आशीष देने स्वर्ग से गुरुजन आए हैं। गुरु अनुशासन, गुरु समर्पण, गुरु ही वेद पुराण है। गुरु से लगन लगा कर देखो, गुरु ही राधे श्याम है। गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार, गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन प्रमो गुरुदेव। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन प्रमो गुरुदेव। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन नमो गुरुदेव। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन नमो गुरुदेव। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन प्रमो गुरुदेव। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन प्रमो ह्या गाण्याचं म्हणजे हे जे गाणं लिहिलं गेलं आहे ते समृद्धीताई आज इथे नाही आहेत, नाही तर मी खरंच त्यांना स्टेजवर बोलवलं असतं. पण ह्या गाण्याला म्युझिक दिलेले मात्र प्रवीण भाऊ इथे आहेत. हो या ना वरती या भाऊ. आणि आम्ही खरंच म्हणजे रेकॉर्डिंगच्या वेळेला आणि खूप धमाल केली, कारण की म्हणजे ते सांगतील त्यांचा अनुभव खूप छान आहे, त्यामुळे त्यांनाच सांगू दे. आणि खरंच खूप छान म्युझिक आणि म्हणजे त्यांना बक्षीस नक्की आहे. जय बाबाजी. या भाऊ सांगा तुझं रेकॉर्डिंगचा आपला अनुभव. मला बोलायची तशी सवय नाही आहे आणि ऑलरेडी मांजरेकर साहेबांनी सांगितलं आहे की काय काय प्रकारचे म्हणजे अडसर होते ते. तसंच आमच्या डिपार्टमेंटसुद्धा असे आले की मला असंच पाहिजे तसंच पाहिजे म्हणजे, पण त्यांनी जास्त त्रास मला नाही दिला माईंनी. कारण की
म्युझिक डायरेक्टर जेव्हा गायक असतो ना तेव्हा खूप प्रभाव पडतो ॲक्च्युली. ते मी थोडंफार गात असल्यामुळे, मी त्यांना गाऊन दाखवल्यामुळे त्यांनी लगेच माझ्या ट्यून्स त्यांनी पास केल्या. आणि मला वाटतं पहिलंच गाणं आपण सेकंड सिटिंगमध्ये आपण माईंकडे हे गुरुपराचं गाणं पास केलं. आणि नंतर बाकीचे 3 गाणीसुद्धा तसा काही त्रास झाला नाही. आणि मनीष राजगिरे, नेहा राजपाल, मनोज मिश्रा आणि जसराज जोशी यांनी खूप चांगल्या प्रकारे गाणी गायली. आणि समृद्धी पवार यांनी खूप छान अशी, म्हणजे एक गाणं तर म्हणजे एक गाण्याविषयी सांगतो, म्हणजे बाबाजींचंच ॲक्च्युली चमत्कार आहे असं मला म्हणावं लागेल. 1 तारखेला मला सुयशनी फोन केला की 3 तारखेला मला गाणं पाहिजे, गुरुपदचं गाणं पाहिजे, मला शूटिंग करायचं आहे, मला कच्चं पाहिजे. तर नाही सॉरी 31 तारखेला केला आणि 31 डिसेंबरला केला. आणि 31 डिसेंबर माझा वाढदिवस आहे. तर मी म्हटलो अरे बापरे काय करायचं. मग मी समृद्धी पवार मॅडमच्या घरी गेलो. आम्ही दोघं बसलो. मग अनिल पवारजींनी आम्हाला मस्त डोसे करून आणले खायला. आम्ही डोसे वगैरे खाल्ले आणि 2 घंट्यामध्ये आम्ही ते गाणं, म्हणजे गुरुपदचं गाणं जे तुम्ही आता ऐकलं, त्याची कंपोजिशन प्लस लिरिक्स दोन्ही आम्ही कंप्लीट केली 2 तासामध्ये. आणि ते फार डिफिकल्ट होतं, कारण सेकंड अंतरामध्ये ते अण्णाईंचा विषय काढायचा होता. परत पहिल्या अंतरामध्ये सगळ्या गुरुमाईंच्या जेवढे गुरु आहेत त्यांचा सगळ्यांचा उल्लेख करायचा होता. तर ते सगळं लिहिलं आहे त्या समृद्धीताईंनी, खूप छान लिहिलं आणि ते गाणं पूर्ण केलं. आणि मला वाटतं 3 तारखेला मग शूटिंग झालं चांगलं ते मस्तपैकी. आणि हा पिक्चर तयार आहे. आणि मला वाटतं की गाणी पण, मी असं म्हणणार नाही की हटके केली आहेत म्हणून, पण गाणी चांगलं करायचा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच प्रेक्षकांना आवडतील आणि पिक्चर पण प्रेक्षकांना आवडेल हे सांगून मला एक विशेष, आता हे गाणं झालंय, मी प्रवीण कुमारांना विनंती करतो, विनीत शर्मा जे आहे तिथे बसलेले, त्यांच्यावर त्यांनी एक गाणं जे, म्हणजे त्यांनी जे एक छान डान्स करून, तर विनीत शर्मांना आता जर इच्छा असेल तर ते त्यांनी जी स्टाईल मारली आहे तिकडे त्याच्यावर नाही पण प्रवीण कुमारना विनंती करतो निदान ते गाण्याचे ते म्हणावं ते. हां बिंदास. हे गाणं जसराज जोशींनी गायलं, पण माईंचा आग्रह होता की तू पण ते गावं, पण जसराजनी ती स्केल थोडी हाय ठेवली होती, त्यामुळे मी ते गायलो नाही गाणं. आणि जसराजनी खूप चांगलं गायलं, त्यामुळे मी म्हटलं त्यांनी चांगलं गायलं तर आपण कशाला. इतना गुरूर मत कर, सच जान ले अभिमानी, पानी का बुलबुला है पगले तेरी ये जिंदगानी. खाक में मिलोगे एक दिन, खाक में मिलोगे एक दिन, न रहेगी कोई निशानी. इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी वो प्राणी, इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी. थँक्यू. म्हणजे आम्ही हे गाणं ॲक्च्युली स्टुडिओत म्हणजे होतो आम्ही तिकडे प्रेझेंट, आणि ज्या पद्धतीत प्रवीण कुमार नाचतात ना ते गाणं म्हणता म्हणता, म्हणजे तिकडे जसराज म्हणतोय किंवा राजगिरे ना मनीष तो म्हणतोय, आणि इथे चाललंय डान्स प्रवीण कुमार, तर तेच गाणं म्हणत, मग फक्त ते साऊंड प्रूफ असतं त्यामुळे तिकडे आवाज जात नाही. इतकं फुल इन्वॉल्ड होऊन त्यांनी ते गाणी म्हटले. संतोष पण होतं दरवेळी आमच्याबरोबर, त्याच्यामुळे खूपच धमाल यायची. म्हणजे ते गाणं, म्हणजे माझा तर आमचा जसं म्हटल्याप्रमाणे माझा पहिला अनुभव आहे, पण तो एकदम क्लास अनुभव आहे, एकदम छानच मजा आली. तर आता प्रसाद, तर प्रथम मी विनंती करतो सगळे कलाकार जे आहेत ना त्यांनी गुरुमाईंना भेटावं, गुरुमाई प्रसाद देतील, आणि मग तुम्ही मागच्या रूममध्ये तुम्हाला नाश्त्याची सोय केलेली आहे तर ती तुम्ही घ्यावा. तर प्रथम विनंती करतो सगळ्या कलाकारांना, आणि देवरुखकर साहेब तुम्ही पण जॉईन होऊ शकता त्यांना. ठीक आहे, गुरुमाईंना भेटून मग गुरुमाई प्रसाद देतील, तो घेऊन तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. तर सुनील जरा एक एक कलाकार सगळ्यांना एकेकांना. ठीक आहे. नमस्कार, म्हणजे असंच या, बाबाजींना नमस्कार करून आणि मग गुरुमाईंकडे येतो. ठीक आहे.
गुरु का सुमिरन, गुरु पद पूजन, गुरु ही चारों धाम है। गुरु माई को आशीष देने स्वर्ग से गुरुजन आए हैं। गुरु अनुशासन, गुरु समर्पण, गुरु ही वेद पुराण है। गुरु से लगन लगा कर देखो, गुरु ही राधे श्याम है। गुरु आदि है, गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार। गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन, नमो गुरुदेव। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन, नमो गुरुदेव। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन, नमो गुरुदेव। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन, नमो गुरुदेव। इतना गुरूर मत कर, सच जान तू है अभिमानी। इतना गुरूर मत कर, सच जान तू है अभिमानी। पानी का बुलबुला है, पगले तेरी ये जिंदगानी। पानी का बुलबुला है, पगले तेरी ये जिंदगानी। खाक में मिलोगे एक दिन, खाक में मिलोगे, खाक में मिलोगे एक दिन, ना रहेगी कोई निशानी। खाक में मिलोगे एक दिन, ना रहेगी कोई निशानी। इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी। ये प्राणी इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी। कुछ भी यहाँ पर ना तेरा मेरा, अजीबो गरीब है ये रैन बसेरा। बना कर घरों दा परिंदा उड़ेगा, दस्तूर है दुनिया का धोखा ही मिलेगा। गुमराह ना होना तू दो घड़ी के मुसाफिर। प्यार लुटा दे सब पर, अपना बनाकर ऐसा किर। किसको खबर है, किसको खबर है, किसको खबर है, कब हो किसकी रवानी। किसको खबर है, कब हो किसकी रवानी। इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी। रे प्राणी इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी। धनी सा रे 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 गे रे गे रे सा, धनी सा रे 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 गे रे गे रे सा, ग म प द द द द द द प द म म ग म प द द द द द द द प द म म सा 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 ग रे ग सा रे सा नी सा नी दा नी दा सा रे ग रे ग म ग म प म प द प द नी दा नी रे सा। क्या लेके आया था तू, क्या खो के जाना है।
अनजान राहों पर अकेले ही चलना है, इस माया जाल के रंग में ही रंगना है। बेबसी का आलम जाने है ये जमाना, अंत मेरा ही तेरा यही तो है रे ठिकाना। जिंदगी तो जश्न है, जिंदगी तो जश्न है, जिंदगी तो जश्न है, ये बात है समझानी। जिंदगी तो जश्न है, ये बात है समझानी। इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी रे प्राणी, इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी।